नवनाथ ग्रंथ कसं वाचावं तर एक पुरुषनी तो ग्रंथ शाक ऋषींचं साक्षी ठेवून आणि 9 मुला कुमार ठेवून एक शोपारी नागवेलीचं पान थुरवा सवाय 11 साक्षी ठेवून कळस भरून श्रीफळ उभारायचं आणि एकाने वाचायचं रोज त्याचा टाइम ठेवायचं आणि बाकीचे व्यक्तींनी ऐकायचं स्त्री असो पुरुष असो मुलं असो मुली असो त्यांनी ग्रहण करायचं ग्रंथ पूर्ण होत नाही तापर्यंत लघवीचं थेंब शरीरावर उडलं नको पाहिजे त्यानंतर गादी पलंगावर किंवा खुर्ची टेबलवर बसू नये जमिनीवरच आसन घेऊन बसलं गेलं पाहिजे आणि दुधापासून स्वयंपाक होत असेल तेच स्वयंपाक खायला पाहिजे आणि ग्रंथ परिपूर्ण होत नाही तापर्यंत चतुर्मास लागू दे 6 महिना लागू दे 8 दिवस लागू दे एकच दिवस लागू दे तरी परिपूर्ण तेवढे दिवस 1 ना 2 दिवस नाही बरं तेवढे दिवस संन्यास पाळूनच तो ग्रंथ वाचन केलं पाहिजे आणि जे व्यक्ती असं पालन करत नाही मी लक्ष सांगतोय ते ऐका प्रूफ बी देतोय मी काही दिखावासाठी नाही ते ग्रंथ वाचल्यानंतर जर आपल्याकडून नियम चुकतात तर ते घरामध्ये एक विचार राहत नाही लगेच वाटावाटणी होतात भावांचं त्यानंतर कितीही कमावा घर भरत नाही नवरा बायकोचा विचार नाही जुळणार त्यानंतर त्याच्यात काय होतं पुरुष कधीही कमीच असतो ना स्त्रीवरच उठते पाहत तुम्ही मजाक नाही करत आणि कधी कोणाचा होऊही नाही फक्त मी पुरावा द्यायचा प्रयत्न करतोय कितीही कमावशाल त्याच्यात बरकत नाही राहत आणि जी प्रतिव्रता असते तिने तो नवनाथ ग्रंथ पारायण करत असेल एक वेळेस ठीक आहे दुसरे वेळेस ठीक आहे पण आती करायला गेले तर ते माणसांचं आयुष्य खंड होत जातं